हाय गाईज, पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा लाडका सार्थक. आज आम्ही चाललेलो टिटवाळा मंदिरला, कारण की आज होती काय गणेश चतुर्थी. तर आपल्यासोबत आज मंदिरला आपला ओमकार गायकर पण येणार आहे. तो कुठली गाडी घेऊ रे आता जायला? कालीपरी घे ना. कालीपरी घेऊ का? आता कालीपरी घेऊन आपण चाललोय मंदिरला आणि तिकडे दर्शन घेऊ आणि तुम्हाला दाखवतो. चला. तर गाईज आता इथं गाडी लावलेली आहे की फिटनेसच्या खाली, कारण की पुढे मामा उभा होता. तुम्हाला माहिती आहे मामापासून किती धोका आहे या गाडीला. पण गाईज तुम्ही बघू शकता आता मंदिरात एंट्री मारलेली आहे आणि गर्दी बघू शकतात किती आहे बघा. पूर्ण क्लाउड भरलेलं आहे, कारण की आज गणपती चतुर्थी आहे. हे बघा मंदिरचा कळस बघा. आणि आपला ओमकार भाऊ फुल नादात चाललाय. किती पण गर्दी असू दे, आपण दर्शन घेऊनच राहायचं. आणि घाबरायचं नाही, ब्लॉक करायला काहीच घाबरायचं. कोण पण असो, किती पण मोठा असला तरी काही नाही. पुण्य गर्दी आजूबाजूला सगळे बघतात मी ब्लॉग काढते. काय नाही, आपल्याला ब्लॉग काढायचंय तर काढतच राहायचं. तर गायस गर्दी बघू शकता चतुर्थीची केवढी. दुपार आहे तरी सुद्धा फिट गर्दी झालेली आहे बघा. तरी आम्ही आता मुख दर्शनला आलेलो आहे, तरी सुद्धा तुम्ही गर्दी बघू शकता. आता इथे चप्पल ठेवू आणि आतमध्ये दर्शनचं काय बघू गर्दी किती आहे काय आहे. चप्पल ठेवलंय. तर गाईज आता ओमकार भाऊने आपल्याला VIP एंट्रीमध्ये बस टाकले आतमध्ये. तेव्हा गर्दी बघा VIP मध्ये. आता फायनली आता आपलं दर्शन होणार आहे आणि मग बाहेर येऊ. आता आमचं चरण दर्शन झालं, पण आतमध्ये क्लाउड होतं म्हणून व्हिडिओ काढता नाही आला. आता तो मुख दर्शन तुम्हाला दर्शन करतो. चला दाखवतो ब्लॉग. मला डायरेक्ट ओरडा भेटला, आतमध्ये कॅमेरा काढ होता. बोलतो घे वरती चढून फोटो काढ. मी बोललेलो त्याला, तरी सुद्धा आज गर्दी आहे, गर्दीचा व्हिडिओ फोटो काढता येणार नाही, तरी सुद्धा कॅमेरा खोलायचा प्रयत्न करत होता आतमध्ये. मग पकडला त्याला. काय बोलतो मग? काय पकडला तर काय याला, आपला थोडी मोबाईल घेणार आहे, हिंमतच नाही यांची. जाऊ दे, त्याला देवस्थानी आलोय काय नाही. आता आलोय मुख दर्शनसाठी. तर गाईस तुम्ही बघू शकता मुख दर्शनसाठी सुद्धा किती ती गर्दी झालेली आहे आज. हे बघा, टिटवाळा बोलले होते गणपती मंदिरच फेमस ना बाबा. काय बोला, गणपती बाप्पा मोरया. तेव्हा भाऊ आपल्या तरी पण फोटो काढतो. एवढं झालं तरी सुद्धा फोटो काढायचं. एवढं झालं तरी सुद्धा फोटोच काढायचं. तसं की कधी बाप्पाला बघणारच नाही परत. भावांना चरण स्पर्श करताना तर व्हिडिओ काढताना आला, तुम्ही इथून दर्शन घेऊ शकतात ब्लॉगमधनं. तर भावांना आता मंदिरच्या टेरेसवरती आलेले तुम्ही बघू शकतात. व्ह्यू बघा किती भारी तलावाचं. खालून जाऊन सुद्धा व्ह्यू दाखवणार आहे, पण फक्त वरून एकदा बघून घ्या किती मोठं तलाव आहे ते. तर गाईज आता आम्ही तुम्हाला खाली पण दाखवणार आहेत कसं आहे ते गार्डन आणि त्याला येतो. आता खाली बघू खाली कसं आहे. चला. गर्दी तर तुम्ही बघितलीच आज केवढी होती. आता आपण तलाव आणि गार्डन पण बघू तिकडचं. भावांना तुम्हाला बोललेलो ना की खाली जाऊन तलाव दाखवतोय बघा. तलावाचा व्ह्यू बघा कसा आहे. उन्हाने असं ते चमकतंय ना पाणी, एकदम नितळ पाणी वाटतंय सगळं. आणि गार्डन बघा, हे बघा, हे गार्डन आहे आणि हे मंदिर. तुम्हाला सांगतो टिटवाळ्याची शान. तर भावांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, टिटवाळ्याची शान आणि गणपती मंदिर एकच. टिटवाळ्यात आलं म्हणजे गणपती मंदिर. तुम्ही कुठल्या पण टिटवाळ्यावाल्याला विचारा, तो टिटवाळ्यात राहत असेल की तुम्हाला तुझ्यात सगळ्यात जवळचं काय तर बोलेन गणपती मंदिर. खरं सांगतो भावांनो. तर भावांना दर्शन केलं, एवढं भारी दर्शन झालंय ना. आता आपण चाललोय आपल्या गाडीकडे. तो ओमकार भाऊ दर्शन कसं झालं? एक नंबर हवा, खूप छान केलं आपण दर्शन. तिथे 2 तास लागणार होते, तिथे 5 मिनिटात दर्शन झालेले आमचे, म्हणून आमचा खूप वेळ वाचलेला आहे. तर तुम्ही व्हिजिट करा. तर भावांनो तुम्ही इथं जवळ राहत असाल तर खरं या बोलतो, कारण की मंदिरात गेल्यावरती तो शांतता आपल्याला लागतं ना मनाला, ते अजून कुठे लागत नाही. मंदिर ही अशी जागा आहे ना, तिकडं आपण आपलं मन शांत करायला येतो बस. तर गाईस फायनली आणले बघा ओमकारला समोरच्या दुकानावरती. हे बघा, ब्लॉग चालू व्हायच्या पहिले बोललो ना त्याला घेऊन येईल, तर त्याला आणलं. दर्शन झालं, सगळं झालं. आज त्याला बोललो तू बोललेला खायला घालणार आहे, आता खाईल घालणार ना रे. मग इथं केळ मागचं का पुढचं रे?
याचं मागचे खाली पहिला तर बाकी सगळे पाठचे. तुला झेपण का पण ती गाडी? पहिला बाकी सगळे मागचे. तर नाही झेपणार तर मी तुला शिकवतो तर नंतर टाइम भेटला ना तुला शिकवतो चांगली. आता जाऊ दे, आता तुला पण घरी जायचंय, खाऊन जाऊ घरी मस्त. तसे नेत तर कशाला चालवतोय? पडलं तर काय होईल? तू तुझ्या हड्ड्याने भेटणार पडली तर नाही समजणार तुला. मागं का समजणारच नाही तुला न्यूट्रल मलाच समजलेला एवढा टाइम लागलेला. चल गाडी लावचं. समोसे झाले असेल तिकडे समोसाची प्लेट भाऊ इथं करतोय आता एडिटिंग. त्याने बुलेट चालवली म्हणून स्टोरी टाकतोय. बुलेट चालवली स्टोरी टाकतं. आता आपण समोसा खाऊ. बघू शकतात समोसा बघू शकतात तुम्ही. गरम आहे एकदम. काकांनी आताच तेलामधनं काढलेले आहेत. अरे खा ना आता. आता खातो आणि मग घरी जातो. चला तर गाईज आता ओमकारला सोडले इथं. आता ओमकार इथून रिक्षा पकडून जाणार आहे. आता मी पण आता इथून घरी जाणार आहे. तर चल रे ओमकार भाई चल. तर गाईज सार्थक ब्लॉगरला फुल सपोर्ट करा. जसं मला सपोर्ट करतं तसं त्याला पण सपोर्ट करा. कारण की दोघं मिळून आम्हाला पुढं जायचे. असं तू मागं राहशील मी मागं राहील असं काही नाही. दोघांना सपोर्ट करा गाईज. चला मग आता डायरेक्ट घरी भेटू. चला चल आलो. तर गाईज आता घरी आलेलो आहे आणि फ्रेश झालेलो आहे. तर का तुम्हाला यो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब. असेच जर का तुम्हाला तुमची मनाची इच्छा असेल की मी अजून कुठे कुठे फिरायला जाऊ तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तिकडे जायचा पूर्ण प्रयत्न करेन.